भारत पाकिस्तान तणावात ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय। ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय, कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला असं सामनातून म्हणण्यात आलंय। भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे। बाहेरच्या राष्ट्रास हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं देखील सामनातून म्हणण्यात आलंय। तर भारतीय सेना, हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं। मात्र हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते 6 दहशतवादी नक्की कुठे गेले याचा शोध लागू शकलेला नाही। युद्धाची ठिणगी त्याच 6 दहशतवाद्यांनी टाकली, भडका उडाला। पण पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांनी पाणी टाकलं आणि त्या होळीच्या बोंबा सरकार मारतंय। भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी हात मिळवणी केली। ट्रम्प यांनी इस्रायल पॅलेस्टाईनचे युद्ध थांबवले नाही, तिथे सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते गाझातील जनतेचे शिरकाण पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात। ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय, कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला, देशाला कळायलाच हवं। भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे। आमच्या राष्ट्रात कोणत्याही बाहेरच्या राष्ट्रास हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। भारताने ट्रम्प यांच्या दबावास बळी पडून शस्त्रसंधीस मान्यता दिली, पण ऑपरेशन सिंदूर किंवा पाकिस्तानचा बदला पूर्ण झाला काय याचं उत्तर देशाला मिळालं नाही। पाकिस्तान जागच्या जागी ठणठणीत उभा आहे। पाकड्या पंतप्रधानांनी युद्ध आम्हीच जिंकलो अशी वल्गना करून पहलगाम हल्ल्यात सिंदूर उजाड झालेल्या 26 भगिनींच्या जखमेवर मीठ चोळलं। हे सर्व घडत असताना पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री कुठेच दिसत नाही। युद्ध सुरू होण्यापूर्वी संसदेत गृहमंत्री अमित शहा गरजले होते की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, त्यासाठी प्राणही देऊ। पण हे काश्मीर घेण्यासाठी भारताचं सैन्य पुढे सरकलं तेव्हा मोदी शहांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली। कालपर्यंत 7 जवानांचे बलिदान झाले ते व्यर्थ गेले का? हल्ल्यात पूंछ राजौरीत 12 निरपराध नागरिक मारले गेले, त्यांची काय चूक होती असं सामनातून म्हणण्यात आलंय।